आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका, तर त्याचा नक्की कसा इम्पॅक्ट आहे आणि एकूणच युद्धाचा आणि सोन्याचा काय संबंध आहे? आधी पहिल्या प्रश्नाकडे आपण येऊया. मोदी साहेबांनी जे सांगितलं ते अर्थात सरकारला शेवटी बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन ती त्यांना बघायला लागते. तर त्याच्यामुळे सोनं आपल्याकडे 95% आपलं सगळीकडे आपलं इम्पोर्ट होतं, त्याच्यामध्ये आपलं फॉरेन एक्सचेंज जातं, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं ते ठीक आहे. त्याच्यामुळे लोक काही पर्टिक्युलर सोनं फार कमी घेतील असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे एखाद्याला 10 ग्राम घ्यायचं तो कदाचित 9 ग्राम घेईल, पण पॉसिबल आहे. त्याच्याही पेक्षा म्हणजे आत्ता सध्या आपण अगदी पेपरातले रिपोर्ट जर बघितले तर जी काय थोडीशी मंदी आपल्याला दिसते त्याचं कारण हे आहे की आता मध्ये गव्हर्नमेंटनी कस्टम्स ड्युटी वाढवली. आता ती कस्टम्स ड्युटी वाढवल्याच्या नंतर 10 ग्रामला ऑलमोस्ट एकदम 8 ते 10 हजार रुपये एकदम भस्कन एका दिवसात रेट वाढला. आता जेव्हा कधीही म्हणजे आता ही गोष्ट तसं बघायला गेलं तर सगळ्या कॉमोडिटीजला पण ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे की एखाद्या कुठल्या कॉमोडिटीची गोष्ट एकदम ओव्हरनाईट भस्कन जेव्हा वाढते ना तेव्हा त्याला एक नी जर्क रिॲक्शन येते. आणि मग नी जर्क रिॲक्शन म्हणजे काय की लोकांना वाटतं अरे बापरे हे फारच महाग झालं, मी आता घेत नाही किंवा मी आता थांबतो. ओके, सो ही एक नी जर्क रिॲक्शन आहे. ती साधारणपणे पुढचे 10, 15, 20, 25 दिवस राहते. मग थोड्या दिवसांनी काय होतं की हळूहळू लोक त्या रेटला मानसिक दृष्ट्या ते ऍडजस्ट होतात, अकस्टम होतात, हाच रेट आहे आता. ओके, आणि मग तो डल पिरियड जो असतो तो संपतो. आता मगाशी तुम्ही युद्धाचा जो विषय काढला तर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा काय घडामोडी वगैरे हा सगळा विषय ऍक्च्युली इतका कॉम्प्लिकेटेड आहे ना की त्याच्यावरती खरं म्हणजे तुम्ही आणि आम्ही एक्सपर्ट ओपिनियन देऊ शकत नाही असं माझं मत आहे. पण तरी सुद्धा जे काय आपल्याकडे नॉलेज आहे, युद्धामुळे काय होतं की बेसिकली ट्रेड रूट्स बदलतात. ओके, आता उदाहरण द्यायचं झालं तर एक 4-5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे रशिया आणि युक्रेन वॉर चालू झालं. आता ते वॉर चालू झाल्याच्या नंतर युरोपियन कंट्रीजने ठरवलं की आता आम्ही काय रशियाकडून गॅस घेणार नाही का कमी घेणार, जे काय असेल ते. बरं, मग गॅस CNG वगैरे तर म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, ती लागणारच आहे. मग त्यांनी कदाचित ठरवलं असेल की आता ठीक आहे आम्ही रशियाकडून घेणार नाही तर मग आम्ही काय कॅनडाकडून किंवा नॉर्वेकडून घेऊ. मग त्यांनी त्यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली की आता फॉर एक्झाम्पल नॉर्वे किंवा कॅनडा किंवा जी कुठली कंट्री असेल त्यांचे जे एक्झिस्टिंग कस्टमर समजा आपण घेत असू कॅनडाकडून गॅस, बरोबर आहे. आता कॅनडा काय म्हणतं की अरे माझ्याकडे युरोपियन कंट्रीजच घेत आहेत तर मी तुमच्याकडे एवढ्या लांब कशाला पाठवू, बरोबर आहे. की मग ते म्हणतात अरे आता आम्ही काय तुम्हाला पाठवू शकणार नाही, म्हणजे आता आम्ही इथेच विकणार, तुमचं तुम्ही दुसरं बघा. मग आपल्याला दुसरीकडे कुठेतरी बघायला पाहिजे. मग आपण समजा ठरवलं की अरे बापरे ठीक आहे मग आता आपण फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजकडून कोणाकडून तरी घेऊ. सो युद्धामुळे ह्या बारीक सारीक गोष्टींमुळे सगळ्या कॉमोडिटीजच्या प्राइसेसवरती खूप फरक पडतो. युद्ध झाल्यामुळे आणखीन काय होतं की ट्रेड रूट्स एकदा ते डिस्टर्ब झाले की त्याच्यानंतर मला एखाद्या आपल्या भारताला म्हणजे कंट्री लेव्हलला असं आपण म्हणू त्यांना नवीन एखाद्या कंट्रीशी जर त्यांना व्यवहार करायचा आहे तर आयदर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार करायला तुम्हाला शेवटी मीडियम लागतं, बरोबर आहे. की मला तेल घ्यायचं आहे किंवा काय मला इम्पोर्ट जे काय कॉमोडिटी करायची आहे ते आपण म्हणणार आम्ही रुपये देतो, तो म्हणणार त्याची करन्सी देतो, मग ते काय गणित जुळत नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याचा रेट कोण ठरवणार, मग अल्टिमेटली ते शेवटी गणित डॉलरपाशी येऊन थांबतं. आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे जगभरात सगळीकडे ते डॉलरायझेशन चालू आहे. तर आता ते डॉलर सोडून आता फक्त सोनं आहे, बरोबर. ओके, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1991 साली जेव्हा आपली अर्थव्यवस्था अडचणीत होती तेव्हा आपल्या गव्हर्नमेंटनी सोनं प्लेज केलेलं, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर म्हणजे शेवटी काय झालं, सोनं प्लेज करूनच आपल्याला काय म्हणायचं आपल्याला फॉरेन करन्सी मिळाली, असं आहे. आणि मगाचा आपण मुद्दा घेऊ थोडासा की जरी मोदी साहेबांनी सांगितलं की अरे तुम्ही सोनं घेऊ नका वगैरे वगैरे जे काय रिझन असेल ते, तरी सुद्धा दर 4-5 वर्षांनी किंवा मे बी 5-7 वर्षांनी असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः टनामध्ये गोल्ड घेते.
बरोबर. आता ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंटच. ते Governmentच. गव्हर्नमेंटच जर स्वतः गोल्ड घेत असेल तर मग तुम्ही लोकांना कसं काय सांगणार की तुम्ही गोल्ड घेऊ नका. ओके, सो तर त्याचा एवढा काय फार मोठा परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही.